नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। बीड येथील कोणतेही अधिकारी तपास निपक्षपणे करू शकत नाही, हळूहळू अनेक गोष्टी समोर येतील, अंबादास दानवे यांचा प्रशासनावरती आरोप। तर पोलीस स्थापना दिनानिमित्त शहरात दामिनी पथकातर्फे ठिकठिकाणी पथनाट्य करत जनजागृती, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग। आता बघूया सविस्तर बातम्या। बीड येथील कोणतेही अधिकारी तपास निपक्षपणे करू शकत नाहीये, अनेक गोष्टी हळूहळू समोर येत आहेत। हत्तीचा तपास लावण्यासाठी बाहेरील अधिकारी नेमावेत अशी प्रतिक्रिया आमदार अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। हे तर आम्ही आधीपासूनच सांगतोय की इथे बाहेरचे सगळे अधिकारी दिले पाहिजे, इथले बीड मध्ये असलेले कोणतेही अधिकारी याचा तपास निष्पक्षपणे करू शकत नाही। आणि आता एक एक गोष्टी समोर येत आहेत, आणखी पुढे येतील आणखी काही गोष्टी, याच्या पुढच्या गोष्टी समोर येतील। आपण या प्रकरणात आता एक सतत आरोप होतोय की जेव्हा हे सगळी यादी बघितली यासाठी सगळे बीडचेच अधिकारी कर्मचारी, मागणी अशी होते की आता बाहेरच्या जिल्ह्यातील पाहिजे, कारण तिथले स्थानिक अधिकारी हे तपास कसे करू शकतात आणि त्यातल्या त्यात निकटवर्ती। बीडच्या अधिकाऱ्यावर सातत्यानं ते अधिकारी एखाद्या चांगले असतील, एखाद्या मी म्हणत नाही सगळेच अधिकारी चुकीचे असतात किंवा आहेत, पण त्यांच्यावर ज्या पद्धतीनं दबाव असतो तिथे काम करताना, त्या दबावाखाली ते निपक्षपणे काम करू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। म्हणून मला असं वाटतं याच्यात एक बाहेरचे राज्यस्तरावरचे चांगल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती याच्यात होण्याची आवश्यकता आहे। महाराष्ट्र पोलीस दिनानिमित्त दामिनी पथकाच्या अंतर्गत समाजातील वेगवेगळ्या ज्वलंत विषयावरती ठिकठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आलं असून याविषयी पोलीस उपनिरीक्षक कांचन मिर्धे यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्थापना दिनानिमित्त शहरात दामिनी पथकातर्फे ठिकठिकाणी पथनाट्य करत जनजागृती करण्यात आली। यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता। DKMM कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी शासकीय नर्सिंग प्रशिक्षण केंद्र पडेगाव, गुलमंडी, अजबनगर, सिद्धार्थ गार्डन, घाटी परिसर, बीबीचा मकबरा, तर रविवारी रेल्वे स्टेशन, क्रांती चौक, मोहटादेवी, MIDC वाळूज या ठिकाणी ज्वलंत वेगवेगळ्या विषयांवरती पथनाट्य सादर केलं। मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम, नशामुक्ती, ॲसिड हल्ला, पतंग व मांजा यामुळे होणारे दुष्परिणाम आदी विषयांवरती पथनाट्य सादर केलं। यासाठी नागरिकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला। यासाठी भरोसा सेलचे प्रमुख पाचपुते, दामिनी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक कांचन मिर्धे सोबत सहाय्यक फौजदार लता जाधव, हेड कॉन्स्टेबल सुधाकर पवार, महिला अंमलदार अनिता खैरे, कल्पना नागरे, चालक आगळे आदींनी 2 दिवस परिश्रम घेतले। तर्फे दामिनी पथकनी हे 2 दिवसापासून आपल्या शहरामध्ये पथनाट्याचे कार्यक्रम आम्ही पोलीस सप्ताह दिनानिमित्त आयोजित केलेले आहे। या पथनाट्याद्वारे आम्ही फक्त आपल्या शहरातील सर्व नागरिकांना एकच आवाहन करू इच्छितो की एवढ्या सुंदरतेने आम्ही आज इथे पथनाट्य DKMM कॉलेजच्या मुलांनी ते सादर केलेले आहेत की जे ट्रॅफिकचे रूल्स वगैरे त्यामध्ये सांगले, हेल्मेट न वापरल्यामुळे काय होऊ शकतं किंवा नशा करून आणि मोबाईलवर तुम्ही गाडीवर मोबाईल वापरत असताना कसे ॲक्सिडेंट होऊन स्वतःचा जीव पण धोक्यात येऊ शकतो आणि दुसऱ्याचा पण येऊ शकतो, या पद्धतीने त्यांनी एकदम सुंदरतेने असं सादर केलंय। त्याचबरोबर आपले जे ज्येष्ठ नागरिक आहे, आपले जे घरचे लोक आहेत, यांना तुम्ही मदत करा ना की त्यांना घराच्या बाहेर काढा, हे एक पथनाट्य इथे सादर करण्यात आलं। त्याचबरोबर जे काही मुली आहेत, ज्या काही महिला आहेत, त्यांना सुरक्षित राहण्यासाठी त्यांनी कसं एकत्र आलं पाहिजे आणि कसं एकत्रित येऊन असं समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे त्याच्या सगळं झुंज करून त्याला पराभूत केलं पाहिजे, तरच आपण एकत्र आलो तरच या सगळ्या जे काही अत्याचारी लोक आहेत त्यांच्या विरोधात एक आवाज उठेल आणि कुठेतरी मुली आणि महिला या सुरक्षित राहतील, या पथनाट्याद्वारे सांगण्यात आलेलं आहे। आणि माझी
माझी एक विनंती आहे की ज्यावेळेस रस्त्यावरती ॲक्सिडेंट होतो त्यावेळेस तुम्ही हे व्हिडिओ वगैरे हे काढण्यामध्ये टाईम वेस्ट करण्यापेक्षा तुम्ही जे काही ॲक्सिडेंटमध्ये जे लोक असतील त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोच करा, जेणेकरून त्यांचा जीव वाचला जाईल आणि तुमची एक तुमच्या हाताने, जसं आम्ही अहोरात्र समाजसेवा करतोय त्याच्यातूनही तुमची एक समाजसेवा होईल आणि कुणाचा तरी जीव वाचला जाईल, हीच आमची तुम्हाला एक विनंती आहे. बस, धन्यवाद. पथनाट्य सादर किया ट्रैफिक रूल रिगार्डिंग. हम ट्रैफिक रूल फॉलो करना चाहिए. हम जब बाइक वगैरह चलाते हैं तब वाइन फ़ोन वगैरह पे व्यस्त नहीं रहना चाहिए और गाड़ी चलाने टाइम कोई भी नशे वगैरह करने के बाद गाड़ी नहीं चलानी चाहिए. ये हमारा पथनाट्य था. और एक्सीडेंट हुआ तो पहले हेल्प करनी चाहिए वीडियो वगैरह छोड़ के. मी दामिनी पथकमध्ये कार्यरत आहे आणि औरंगाबाद शहरमध्ये पोलीस आयुक्तालय स्थापन दिनानिमित्त आम्ही 2 दिवस उपक्रम राबवलेला आहे. त्यात पथनाट्य सादर केलेलं आहे. पहिले अगोदरचं केलं होतं शासकीय नर्सिंग कॉलेज मुलींचं आणि हे DKMF कॉलेजचं पथनाट्य सादर केलं होतं आणि शहरामध्ये चौकात आम्ही सादर केलेलं आहे. आणि फक्त नागरिकांनी याची कुठला तरी आमचा एक बोध घ्यायला पाहिजे. आम्ही तुमच्यासाठी अहोरात्र सेवा करतो, त्यासाठी आम्हाला मदत पण घ्या आणि हे नाटक पण तुमच्यासाठीच आहे. तुम्ही फक्त याचा काहीतरी उपयोग करा आमचा. माझी भूमिका सर्वांना आवडली. निश्चितच मी येणारा काळ चांगलंच काम करेल. मी कोणावरही नाराज नसून आणि कोणावर आरोप करत नसून नुकतंच शिंदे गटात गेलेले माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी माध्यमांशी बोलताना पक्ष प्रवेशाबाबत माहिती दिली आहे. समाजामध्ये जवळपास 17-18 तास काम करत असतो आणि निश्चितच लोकांचे विकास कामं असतील, शहराची प्रगती असेल, एक विजन ठेवून त्या ठिकाणी एक मला वाटतं सत्ता आणि सत्ताधारी पक्षात असणं गरजेचं असतं. आणि त्या भूमिकेने मी आणि माझ्या पत्नीने काल शिंदेसेनेत प्रवेश केला आणि माझ्या भूमिकेचं आपण बघताय अनेक लोक या ठिकाणी स्वागत करतायत. अनेकांना ही भूमिका आवडली आणि निश्चितपणे एक चांगलं काम करण्याची संधी आहे. मी आपल्याला याच्यामध्ये असं आहे की तुम्ही पक्ष प्रवेश करताना काही शब्द घेतलाय का, म्हणजे पुढे काही शब्द मिळालाय का तुम्हाला? मी तर सगळ्यात पहिले एक खुलासा केला, तो सांगतो की मी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी कोणावर माझी नाराजगी नाही, कोणावर माझा आरोप नाही. मी या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे मनापासून आभार मानतो. त्यांचे उपकार मी कधी विसरू शकत नाही. एका घरामध्ये 2दा महापौर होण्याची संधी मातोश्रीने आम्हाला दिली. म्हणून आज जरी वैचारिक मतभेदामुळे मी बाहेर असलो तरी माझ्यावर माझ्या परिवारावर उद्धव साहेबांचे मातोश्रीचे अनंत उपकार आहेत, ते मी विसरणार नाही. काही लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही काही अपेक्षेने किंवा काही कमिटमेंट घेऊन किंवा काही बार्गेनिंग करून, निश्चित असं कुठलंही मी या ठिकाणी बार्गेनिंग केलेलं नाही, कुठलीही अपेक्षा व्यक्त केली नाही, बाकीच्या कोणत्याही गोष्टीमध्ये मला रस नाही. मी फक्त एकच सांगितलं की मला फक्त पक्षात काम करण्याची संधी द्या. आणि साहेबांनी सांगितलं, शिंदे साहेबांनी, की तुमचा मान सन्मान होईल, तुम्हाला निश्चितपणे न्याय दिला जाईल. भविष्यामध्ये तुमचं जे काही असेल तुमच्या माध्यमातून पक्ष वाढवण्याचं काम आपण करूया, एवढं मान्य केलं शिंदे साहेबांनी निश्चितपणे चर्चेच्या दरम्यान सांगितलं. शहरात थंडीचं पुनरागमन झालं असून मागील आठवड्याच्या तुलनेत तापमान 7 अंशांनी घसरलंय. त्यामुळे नागरिकांना थंडी जाणवू लागली आहे. किमान तापमान 12.6 अंश सेल्सिअसवरती नोंदवलं गेलंय. शहरात थंडीचं पुनरागमन झालं असून मागील आठवड्याच्या तुलनेत तापमान 7 अंशांनी घसरलंय. त्यामुळे नागरिकांना थंडी जाणवू लागली आहे. किमान तापमान 12.6 अंश सेल्सिअसवर नोंदवलं गेलंय. गेल्या महिन्यात 15 दिवस थंडीची तीव्रता जाणवली, तर उर्वरित दिवसांमध्ये ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा अनुभव आला. मागील 2 दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत आहे. गुरुवारी कमाल तापमान 32.4 अंश सेल्सिअस होतं, तर शुक्रवारी हे तापमान 31.3 अंश सेल्सिअसवरती आलंय. दिवसभर सौम्य थंडी राहिली, पण सायंकाळी थंड वाऱ्यामुळे वातावरण गारठलंय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जानेवारी महिन्यात थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. सकाळी व सायंकाळी गारवा अधिक जाणवत असून पहाटेपासून 9 वाजेपर्यंत थंडीचा कडाका असतो. सायंकाळी 5 वाजल्यानंतर पुन्हा गारठा जाणवतोय. 29 नोव्हेंबर ते 3 जानेवारी या कालावधीत 8 वेळा पारा मोठ्या प्रमाणावरती घसरलाय. 15 डिसेंबर रोजी यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान म्हणजेच 8.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय.
16 व 19 डिसेंबर रोजी तापमान अनुक्रमे 9.6 आणि 9.7 अंश सेल्सिअस होता. सध्याच्या घसरत्या तापमानामुळे थंडीचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला एस पूरी रेंज पर. मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोटारसायकल चोराचा पर्दाफाश झाला असून 14 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. MIDC सिडको पोलीस स्टेशनच्या विशेष पथकाने मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात मोठं यश मिळवलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोटारसायकल चोरांचा पर्दाफाश झाला असून 14 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. MIDC सिडको पोलीस स्टेशनच्या पथकाने मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात मोठं यश मिळवलंय. सहाय्यक पोलीस निरीक्षक पाचोळे व त्यांच्या टीमने प्रोझोन मॉल परिसरात सापळा रचून चोरीच्या संशयावरून एका व्यक्तीला ताब्यात घेतला. सय्यद शोहेब उर्फ गुड्डू सादिक अली, वय 25 वर्ष, राहणार हर्सुल जहांगीर कॉलनी असं संशयित व्यक्तीचं नाव असून त्याच्याकडे सापडलेली मोटारसायकल हर्सुल पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचं निष्पन्न झालं. पुढील चौकशीत त्याने सिडको आणि अन्य भागातून चोरी केलेल्या 14 मोटारसायकलींचा कबुली जबाब दिला. चोरीच्या मोटारसायकली विकत घेणारे इसमही पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. शेख वादिद शेख शकीफ, वय 42, राहणार रशीदपुरा, शेहबाज शेख हमीद शेख, वय 22, राहणार जहांगीर कॉलनी असं आरोपींचं नाव आहे. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींना 4 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आणखीन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा तपास सुरू आहे. तपास अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल
संजय नंद प्रकाराचा पुढील तपास करतायत. नायलॉन मांजाच्या वापरामुळे पुन्हा एकदा गंभीर घटना घडली असून गुरुवारी सायंकाळी अमोद हिल्स न्यू पहाडसिंगपुरा परिसरात नायलॉन मांजाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटी येथील वरिष्ठ परिचारिका ज्ञानेश्वरी आशिष घोडके यांच्या गळ्यावरती गंभीर जखम झाली आहे. नायलॉन मांजाच्या वापरामुळे पुन्हा एकदा गंभीर घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी अमोद हिल्स न्यू पहाडसिंगपुरा परिसरात नायलॉन मांजाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील वरिष्ठ परिचारिका ज्ञानेश्वरी आशिष घोडके यांच्या गळ्यावरती गंभीर जखम केली आहे. घोडके त्यांच्या मुलीला भरतनाट्यमच्या क्लासला सोडण्यासाठी मोपेडवरून जात असताना अचानक त्यांच्यासमोर नायलॉन मांजा आला आणि त्याने त्यांच्या गळ्यावरती 8 ते 10 सेंटीमीटरची गंभीर जखम झाली. सध्या त्यांच्यावरती घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवरती शहरात तरुण मोठ्या प्रमाणावरती पतंग उडवत आहेत. परंतु या पतंगांना नायलॉन मांजा लावल्यामुळे नागरिकांचं प्राण धोक्यात आलंय. गेल्या महिन्याभरात शहरात नायलॉन मांजामुळे 6 गंभीर घटना घडल्यात. 10 जण जखमी झालेत. पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात मोहीम राबवून दुकानांची तपासणी केली आणि मांजा सुद्धा जप्त केला. मात्र तरीही शहरात नायलॉन मांजाचा वापर सुरूच आहे. या समस्येवरती प्रशासन आणि पोलिसांनी अधिक कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शेतीच्या सपाटीकरण दरम्यान ट्रॅक्टर चालक मालक विहिरीत कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गंगापूर तालुक्यातील एकलहरा शिवारात सदर घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. सुधाकरराव सोनाजीपंत तिळवे राहणार सद्गुरू हाऊसिंग सोसायटी यनाट सिडको छत्रपती संभाजीनगर असं मृत झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. तिळवे यांनी 5 ते 6 महिन्यांपूर्वी एकलहरा शिवारात गोशाळा सुरू करण्यासाठी शेतीचं सपाटीकरण सुरू केलं होतं. दरम्यान शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर चालक जेवणासाठी गेल्यानंतर तिळवे यांनी स्वतः ट्रॅक्टर सुरू करून सपाटीकरणास सुरुवात केली. त्याचवेळी त्यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि ट्रॅक्टरसह ते सरळ विहिरीत कोसळले. मोठा आवाज झाल्याने बाजूच्या शेतातील माणिकराव चामे आणि अन्य लोक धावून आले. याबरोबरच गावातून मदत मागवण्यास आल्यानंतर वाळूज MIDC पोलिसांनी कळवल्यानंतर त्यांनी अग्निशमन विभागाच्या जवानांनी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास तिळवे यांना बाहेर काढलं. त्यांना बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. रोटरी क्लबच्या वतीने जयपूर फूड शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून सदर शिबिरामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलंय. याबाबत आयोजकांच्या वतीने एडियन सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली आहे. नमस्कार, मी रोटेरियन स्वाती स्मार्ट, रोटरी परिवार औरंगाबाद आणि शेवगाव सिटी यांच्यातर्फे आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही औरंगाबादमध्ये जयपूर फूडचा कॅम्प घेत आहोत. आणखीन तो संपूर्ण मोफत असणार आहे. याच्यात गुडघ्याखालचे जे काय ज्यांचे पाय गेलेले असतील, आणखीन हात नसतील, तर त्या लोकांना मोफत हात आणखीन पाय मिळतील. याच्यामध्ये रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि संपूर्ण औरंगाबाद रोटरी परिवार आणि शेवगाव असे सगळे सामील आहेत. हा कार्यक्रम जयस्वाल भवन येथे 10-11 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 5 या वेळात होईल. ज्यांना गरज असेल त्यांनी यावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोचवावा, म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना त्याचा फायदा होईल. नमस्कार, मी रोटेरियन सरिता लोणीकर. आपण औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये गेल्या वर्षापासून जयपूर फूड कॅम्प घेतच आहोत. तसंच यावर्षी पण 10 आणि 11 जानेवारीला आपण जयपूर फूड कॅम्प घेत आहोत आणि यामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांना इथे आपण उपलब्ध करून देणार आहोत. मॅडमनी सांगितले तसे हात आणि पाय, त्यासाठी एक रजिस्ट्रेशनसाठी आपण जे पोस्टर्स सगळीकडे लावलेले आहेत त्यावरती एक QR कोड आहे. तो स्कॅन केला तर तुम्ही डायरेक्टली त्याच्यावरनं गुगल फॉर्म भरून तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. आणि तसंच मेसेजिंग थ्रूसुद्धा आम्ही गुगल फॉर्म बऱ्याच अगदी खेडोपाडी पण तो पोहोचवलेला आहे. तर सर्वांनी तो गुगल फॉर्म अवश्य भरावा. म्हणजे तुम्हाला काय हवं त्याच्यामध्ये तुम्ही तिथे नमूद करावं आणि जास्तीत जास्त लोकांना ज्यांना खरोखर गरज आहे, अगदी तळागाळातील लोकांसाठी ही रोटरी एक समाजसेवा करत आहे. तर ह्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त हा मेसेज पोहोचवण्याचा सगळ्यांना आमच्या रोटरी क्लबतर्फे एक आव्हान आहे. आणि आपण ते रजिस्ट्रेशन जास्तीत जास्त प्रमाणात करावं. यावेळेस आम्हाला 500 रजिस्ट्रेशन अपेक्षित आहे. सध्या आमचे 50 रजिस्ट्रेशन झालेले आहेत. तरी मी सर्व नागरिकांना, संभाजीनगरवासियांना आव्हान करते की तुम्ही गरजू लोकांपर्यंत हे लवकरात लवकर फॉर्म आपण
पाठवावेत आणि आम्ही ते शेअर पण करू. एडियन न्यूजतर्फे आम्ही तो गुगल फॉर्म त्यांना शेअर करू, तर ते तुम्हाला शेअर करतील किंवा त्यांना कॉन्टॅक्ट केलं तरी तुम्हाला मिळून जातील. दुसरी एक गोष्ट, जर तर त्यांच्यासाठी तिकडं 2 फोन नंबर आहेत, तर त्या फोनवर जरी त्यांनी फोन केला आणखीन त्यांचं नाव नोंदवलं तर तरीसुद्धा हरकत नाही. आपण इथं आल्यावर त्यांचा फॉर्म भरून घेऊ, पण फोन तरी करा आणि रजिस्ट्रेशन करून ठेवा. आणि स्पॉट रजिस्ट्रेशन पण आपलं असणार आहे, त्यामुळे ते पण टेन्शन नाही. तुम्हाला गुगल फॉर्म भरता नाही आला तर 10-11 तारखेला तुम्ही येऊन रजिस्ट्रेशन केलं तर हा पहिला कॅम्प अटेंड करा. नेक्स्ट एक पुढच्या वर्षी त्याचे मेजरमेंट घेतल्यानंतर दुसरा कॅम्प आपला होईल. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. बीड येथील कोणतेही अधिकारी तपास निपक्षपणे करू शकत नाही. हळूहळू अनेक गोष्टी समोर येतील. अंबादास दानवे यांचा प्रशासनावरती आरोप. तर पोलीस स्थापना दिनानिमित्त शहरात दामिनी पथकातर्फे ठिकठिकाणी पथनाट्य करत जनजागृती, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडियन न्यूज.